नारी मंडळी, आज एक आषाढी एकादशी निमित्त आज के.डी. पाटील हॉस्टेलमध्ये सर्व विद्यार्थ्यांना उपवास धरण्यात आलेला आहे। आणि आज फराळामध्ये आहे, सकाळी नाश्त्यामध्ये फक्त नायलॉन होता आणि आता दुपारच्या सत्रामध्ये आंबा, पपई आणि उसळ आणि तळलेला साबुदाणा। तर विद्यार्थ्यांना आषाढी एकादशी निमित्त एक संप्रदायाची गोडी लागावी आणि त्यांना संप्रदाय काय असतो ते कळावं म्हणून सर्व हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांना कंपल्सरी उपवास धरायला लावलेला आहे। व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए विद्यार्थ्यांना मिळावं या हेतून पपई आणि आंबे या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांना उपवासामध्ये फराळामध्ये देत आहोत। विद्यार्थ्यांची ह्युमिडिटी वाढावी आणि विद्यार्थ्यांची नजर चांगली व्हावी यासाठी पपई आणि आंबे खूप महत्त्वाचे असतात। पचन क्रिया व्यवस्थित व्हावी यासाठी सुद्धा पपई आणि आंबा खूप आरोग्यदायी आहे। त्या हेतून आपण या ठिकाणी पपई आणि आंबे या ठिकाणी विद्यार्थ्यांना फराळामध्ये ठेवलेले आहे। रात्रीच्या मेनूमध्ये भगर आणि केळी हे संध्याकाळच्या मेनूमध्ये असणार आहेत। तरी धन्यवाद।